नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या अंडर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका होत्या त्या पार पडल्यानंतर जाहिराती येण्याची अपेक्षा होती व तशाच प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। काही जाहिराती महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, आपल्याला माहितीच आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल त्यांच्या जाहिराती ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामध्ये मित्रांनो आता आणखीन एका नवीन विभागामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अंडर 235 जागांसाठी नोकरीसाठी मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। सरळ सेवा भरती आहे मित्रांनो, जवळपास 235 जागा या भरती अंतर्गत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200चा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विविध पदे आहेत, ज्याबाबतचा अपडेट आपण जो काय अवेलेबल आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा सर्व जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत पाहता येतील, त्यासाठी मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब कराल। ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती एक शॉर्ट नोटिफिकेशन आहे जी न्यूजपेपरमध्ये रिलीज करण्यात आलेली आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता ही जे प्राधिकरण आहे ते महाराष्ट्र शासनाचा एक अंगीकृत कार्यक्रम आहे। महाराष्ट्र शासनाची तुम्हाला नोकरी या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील खालील तक्त्यात नमूद रिक्त पदे सामाजिक व समांतर आरक्षणाअंतर्गत सरळ सेवेने कायमस्वरूपी भरण्यासाठी, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। सरळ सेवेने रिक्रुटमेंट होत आहे, कायमस्वरूपी रिक्रुटमेंट होत आहे, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र शासनाची तुम्हाला परमनंट नोकरी या ठिकाणी मिळणार आहे। भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्याकरता ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन अर्ज मागवण्यात येत आहेत। सो यात त्यांनी मेजरली गोष्टी तुम्हाला क्लिअर ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। आता या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये आपल्याला पदांची माहिती सध्या अवेलेबल आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये संवर्ग वेतन श्रेणी एकूण जागांची माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य S20चा पे स्केल आहे, 7 जागा आहेत। अर्थात कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन यामध्ये कशा प्रकारचं असणार आहे ते आपण डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पाहणार आहोत। सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपद 1 जागेसाठी भरती होत आहे। त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार याच्या 1 जागेसाठी भरती होत आहे। उपनियोजक महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, 29 जागांसाठी भरती होत आहे। सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक 4 जागांसाठी भरती होत आहे। पे स्केल सगळ्या पदांसाठी तुम्ही बघू शकता, तेही मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य फार महत्त्वाचं पद आहे, 82 जागा याच्या भरल्या जात आहेत। या व्यतिरिक्त सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपदच्या 4 जागा आहेत। त्याचबरोबर विद्युतच्या 16 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे। त्या व्यतिरिक्त संकेत व दूरसंचारच्या 2 जागा आहेत। सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 जागांसाठी भरती होत आहे मित्रांनो, हे पद महत्त्वाचं आहे। सहाय्यक विद्या अधिकारी 4 जागांसाठी भरती होत आहे। उद्यान विद्या सहाय्यक 2 जागांसाठी भरती होत आहे। उपलेखापाल 33 जागा आहेत, हे सुद्धा फार महत्त्वाचं पद मित्रांनो या ठिकाणी असणार आहे। या व्यतिरिक्त लघुटंक लेखक 10 जागांसाठी भरती होत आहे। भूमापक 31 जागांसाठी भरती होत आहे आणि संगणक तंत्रज्ञ याच्या 2 जागा आहेत जे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। असे टोटल 235 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे MMRDA मार्फत। अर्थात इतकीच माहिती सध्या मित्रांनो अवेलेबल आहे। याबाबतची जसं डिटेलमध्ये माहिती उपलब्ध होईल मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। मात्र मेक शुअर तुम्ही तुमचा जो स्टडी आहे तो कंटिन्यू कराल, कारण अशाच प्रकारच्या अनेक जाहिराती महाराष्ट्र शासनाच्या अंडर ज्या आहेत त्या मित्रांनो रिलीज यावर्षी होणार आहेत। 2026 मध्ये भरपूर जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन तुमचं कंटिन्यू करणे आवश्यक आहे। आता या जाहिरातीचा अधिक तपशील आपल्याला MMRDAच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे। प्रॉब्ली आज उद्या 2 दिवसामध्ये याबाबतची डिटेलमध्ये माहिती सध्या आपल्याला जे आहे ते अवेलेबल होईल व त्यानंतर मी त्याबाबतची संपूर्ण माहिती जसं की यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, एक्झाम कोणामार्फत घेतली जाणार आहे याबाबतची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करेन। सो मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राइब कराल। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला की लाईक करून सबस्क्राइब करा व्हिडिओला। धन्यवाद।